नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. निवृत्तीवेतन आणि कुटुंब निवृत्तीवेतन संदर्भात मोठी अपडेट. निवृत्तीवेतन सुधारणा तर वित्त विभागाचा मोठा निर्णय. निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्तीवेतन प्रदान करण्याच्या कार्यपद्धतीमध्ये मोठी सुधारणा करण्याबाबत वित्त विभागाचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. चला तर पाहूया सविस्तर शासन निर्णय. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची बातमी शेअर करायला विसरू नका. सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की नामनिर्देशित वारसदाराने निवृत्तीवेतन आणि कुटुंब निवृत्तीवेतन धारकाच्या मृत्यूच्या दिनांकापासून 5 वर्षाच्या आतमध्ये लेखा कार्यालय कोषागार कार्यालयास अर्ज सादर केल्यास थकबाकी रक्कम परिगणना करून त्वरित रक्कम प्रदान करण्यास कार्यवाही करण्याचेही निर्देश दिलेले आहे. जर वारसाने 5 वर्षांनंतर अर्ज सादर केल्यास अशा प्रकरणी थकबाकीची मागणी अमान्य करून तसेच संबंधित वारसदारांना कळविण्याचे निर्देश सदर निर्णयानुसार दिलेले आहे. यापूर्वी हा कालावधी 1 वर्ष इतका होता. आता यामध्ये वाढ करून 5 वर्षे इतके करण्यात आलेले आहे. जर नामनिर्देशन केलेले नसल्यास अशा प्रकरणी हयातकालीन थकबाकी रक्कम रुपये 1 लाखापेक्षा कमी असल्यास लेखा कार्यालय मुंबई व कोषागार कार्यालयाने त्यांच्या स्तरावर कागदपत्रांच्या आधारे थकबाकी रक्कम प्रदान करण्याचेही निर्देश देण्यात आलेले आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रे म्हणजे वारस प्रमाणपत्र, कुटुंब तपशील प्रमाणपत्र, आहरण व सविस्तर अधिकारी यांच्याकडील असणे आवश्यक आहे. तर नामनिर्देशन मृत्यूपत्र या कागदपत्रांचीही आवश्यकता असणार आहे.